निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनांमध्ये ते अनेक विनोद करत असतात आणि या विनोदाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करण्याचं देखील काम करतात। मात्र एरवी लोकांना साधेपणाने लग्न करा असं सांगणारे इंदुरीकर महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये जो काही तामझाम त्यांनी केला त्यावरून चांगले ट्रोल झाले होते आणि टीकेचे धनी बनले होते। त्यानंतर मात्र इंदुरीकर महाराज यांनी माध्यमांसमोर येत नाराजी व्यक्त केलेली होती। आपण व्यथित झालो आहोत असं सांगितलेलं होतं आणि मी फेटा खाली ठेवणार अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली होती। अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना ते काहीशे हळवे झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं। मात्र त्यानंतर एका कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांनी अजून एक धक्कादायक वक्तव्य केलंय आणि महिलांबाबत वक्तव्य करताना इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणालेत आणि पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यावरून नवा वाद कसा निर्माण होऊ शकतो पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। इंदुरीकर महाराज म्हणजे एक अजब रसायनच म्हणावं लागेल, कारण बाई हा विषय आला की इंदुरीकरांची गाडी रुळावरून उतरते। आधीच इंदुरीकर मुलीच्या आलिशान साखरपुड्यावरून वादात अडकल्या। दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगणारे इंदुरीकर आपल्या मुलीच्या साखरपुड्यात मात्र सर्व उपदेश विसरले। मग लोकांनी महाराजांना चांगलंच फैलावर घेतलं। ते त्यांच्या इतकं जिव्हारी लागलं की फेटा खाली ठेवायची भाषा केली। पण शब्द पाळतील ते इंदुरीकर कसले। कीर्तनात फेटा ठेवतो म्हणता म्हणता पुन्हा एकदा महिलांवर वादग्रस्त बोलून गेले। यावेळी म्हणे त्यांनी आपल्या मृत्यूनंतरचा घटनाक्रम सांगितलाय। बऱ्याच जणांचं म्हणणं काय जातं, शरीर जातं, बरोबर आहे ना। मी मेलो माय बायको रडणार म्हणजे तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे करणार। म्हणजे बांगड्या फोडील, थोबाड झोडील, लुगडं घालील, तिच्या आईला कवडी मारीन, ती जेवढी शिकेल असेल तेवढा तमाशा करणार। खरं प्रेम कुणी करीत नाही। अर्थात त्यांनी उदाहरण स्वतःचं दिलं, पण खुमखुमी शिकलेल्या महिलांबाबत व्यक्त केली आहे। महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं करण्याची इंदुरीकरांची पहिलीच वेळ नाही। यापूर्वी देखील इंदुरीकरांनी महिला आणि मुलींना टार्गेट केलाय। मग महिलांच्या दिसण्यावरून असो की टी शर्ट घालण्यावरून, शिक्षणावरून असो की मोबाईल वापरण्यावरून, वेळोवेळी इंदुरीकरांनी महिलांना कसं ताब्यात ठेवायचं यावर प्रवचनं दिली आहेत। बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्यात। 1 नाक, 2 कपाळ, 3 रंग, 4 आरपार पायातला प्रकाश आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे। आता आपल्याला काय अक्कल, भोरी दिसली गालात असली ओके, 6 महिन्याने गेली निघून ओके, हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा प्रभात झाली। तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात, मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली का। पण आमच्याकडे आहे गेटवर नवरा नवरी उभी करायची, लग्न लागायच्या टायमाला तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना 35ला, तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे। अय गुड्डीची आई, गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाला का स्टडी, भांडे घासू लाग स्टडी, अरे गुड्डीला सेपरेट खोली। आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती। एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली, मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा, त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा, 3 सिम आहेत त्याच्यात। तुम्हाला एकच नंबर माहितीये, 2 नंबरांना घरात रेंज नाही। मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, आणि हे तपासायलाच पाहिजे, फटकावली पाहिजे पोरगी धरून। मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील, नाही, त्यांचे ते खुणा असतात। महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्या बरोबर पडूनच जायचं 3 स्टार। हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो।
सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. तिचा बाप म्हणला ती. अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे इंदुरीकर बऱ्याच वेळा टीकेचे धनी झाले. पण प्रसंग अंगाशी आला की मग माफी मागायची. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला असं म्हणायचं आणि पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या. ब्युरो रिपोर्ट.